केंद्र सरकारने अनेक खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालाय. अशातच भाजपा वतीने अमरावती शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केलाय. सोयाबीन, कापूस, कांदा, बासमती तांदूळ उत्पादकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून दिल्याने राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी त्यांचे आभार मानलेत. ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय असल्याची प्रतिक्रिया सुद्धा डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केली आहे. कांदा निर्यात खुली केल्याबद्दल कांदा निर्यात खुली केल्याबद्दल बासमती तांदूळ खुला केल्याबद्दल मोदीजीचे आभार. मोदीजींचे आभार. आभार आभार शेतकऱ्यांतर्फे आभार. शेतकऱ्यांतर्फे आभार. सोयाबीनवर इम्पोर्ट ड्युटी लावल्याबद्दल पाम तेलावर क्रूड ऑइलवर जल्लोष साजरा केला. काय नेमकं कारण? आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सोयाबीनचे भाव वाढणार आहे. कारण केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जे क्रूड ऑइल खाण्याचं तेल आपण आयात करतो त्या आयातीवर 20% आयात कर लावलेला आहे आणि जे रिफाईंड ऑइल आहे त्यावर 12% 32% आयात कर लावलेला आहे. हा आयात कर लावण्याची मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती आणि ती मान्य केल्या गेली आणि आता सोयाबीन मार्केटमध्ये येते आणि त्यामुळं सोयाबीनला खात्रीनं 5,000च्या वर 6,000पर्यंत निश्चितपणे भाव मिळणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे. एवढंच नाही तर कालच एक आदेश निघाला की त्यामध्ये कांद्याचा जो निर्यात केला जात होतं त्यामध्ये $450 पर मेट्रिक टन ही निर्यात मूल्य मर्यादा होती, तीसुद्धा काढण्यात आली. बासमती तांदूळाची $950 पर मेट्रिक टन होती, तीसुद्धा काढण्यात आली. आणि कांद्याची निर्यात करताना जे 40% कर लागत होता तो 40%वरून 20%वर आणला. म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी, जे कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा बासमती तांदूळाचं उत्पादक शेतकरी असो किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, आज 40 लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन होते आणि 40 लाख हेक्टरवरच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आज या निर्णयानं अतिशय मोठा दिलासा दिला आहे, अतिशय मोठा आनंद दिला आहे. आणि त्यामुळं सर्व शेतकरी जे इथे आलेले आहे पश्चिम विदर्भामधून, त्या सर्व शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. आणि आता मी गावातूनही जे फोन आले त्यांनी सांगितलं की हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आग्रहास्तव घेतला आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, पियुषजी गोयल, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्व शेतकऱ्यांतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मात्र 40%